काल भारताच्या मुलींनी इतिहास घडवला. पहिला वर्ल्ड कप त्या जिंकल्या. पण तुम्हाला माहिती आहे का की या विजयामागचा खरा हिरो कोण आहे ते? तर ते आहेत अमोल मुजुमदार. ज्याला कधी इंडियाची कॅप मिळाली नाही त्याने आज भारताला वर्ल्ड कप मिळवून दिलाय. अमोल मुजुमदार यांचं नाव तुम्ही ऐकलं नाही असं होणार नाही. नेक्स्ट सचिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अमोल मुजुमदार यांच्या नावावर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 11,167 पेक्षा जास्त रन्स असूनही त्यांना कधीच भारतीय पुरुष संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. मुंबईत जन्मलेल्या आणि क्रिकेटचं वेड असलेल्या या अमोल यांच्याकडे सगळे नशिबाने साथ न दिलेला महान खेळाडू म्हणून बघायचे. रणजीमधल्या त्यांच्या खेळीने सगळ्या भारताला प्रभावित केलं होतं. पण जशी वेळ आली तशी निवड झाली नाही. एक करून एक नवीन चेहरे आले पण अमोलचं नाव यादीत आलंच नाही. मगर जीता वही जो हारा नाही असं म्हणत अमोल यांनी न मिळालेलं स्वप्न प्रशिक्षक म्हणून पूर्ण केलं. वुमेन टीमची जबाबदारी घेतल्यानंतरही त्यांनी टीमला त्यांना जसं हवंय त्या पद्धतीनं उभं केलं. सुरुवातीला टीम फॉर्म मध्ये नव्हती, सलग पराभव होत होते, पण मुजुमदार मात्र शांत राहिले. मागच्या 2 वर्षात त्यांनी टीम मध्ये कोणताच बदल केला नाही. त्यांनी टीमवर पूर्णपणे विश्वास ठेवला. ते शेवटपर्यंत टीम मध्ये टीमपेक्षा मोठं कोणीच नाही ही भावना रुजवत होते. आणि त्याचाच परिणाम म्हणजे 2025च्या वर्ल्ड कप मध्ये भारताचा झालेला ऐतिहासिक विजय. अमोल मुजुमदार यांचं यश आपल्याला सांगतं की कधी कधी आयुष्य आपल्याला मागे ठेवतं, कारण आपल्याकडून त्यापेक्षा मोठं काहीतरी घडणार असतं. अमोल मुजुमदार यांचा जगभरातून कौतुक होतंय. त्यांच्या या बाजीगर वृत्तीला लगावबत्तीचा सलाम.